तुमचे पण मुलं शेवगा खायला कंटाळा करतात का? मग त्यांच्यासाठी हे चटपटीत सूप नक्कीच बनवून बघा. कारण भाजी, आमटी, वरण खाऊन खाऊन आणि त्या शेंगा चावून मुले वैतागतात. चला मग सोप्या पद्धतीने बनवूया शेवग्याचं सूप. 4 शेवगाच्या शेंगा आहेत, त्या तोडून घेतलेल्या आहेत. छोटे छोटे तुकडे, 2 टोमॅटो चिरलेले, 1 चिरलेला कांदा, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर आणि अर्धी वाटी मसूरची डाळ. सगळं साहित्य एकत्र केलं, त्यामध्ये पाणी घातले आणि कुकरला शिजवून घेतलं. तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता. साहित्य व्यवस्थित छान सॉफ्ट शिजतं. आता 2 शिट्ट्या घेतल्यानंतर हे साहित्य सगळं शिजून तयार आहे. आपल्याला बारीक करायचं आहे. गार झाल्यानंतर एकतर ठेचणीने तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा मग मिक्सरला फिरवून घेऊ शकता. मी ठेचणीने थोडं ठेचलं आणि जो अजून जाड भाग वाटत होता तो मी मिक्सरला फिरवून घेतला आहे. मस्त घट्टसर असं आपलं सूप तयार होतं. शेवगा खाणं हा आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. हाडे मजबूत होता, पचनसंस्थासुद्धा चांगली होते, व्हिटॅमिन सी, लोह मिळतं. पण मुले कंटाळा करतात, काय करायचं मग? तर ही अशी रेसिपी बनवायची. आता तुम्ही बघू शकताय ठेचण्याने ठेचल्यावर सुद्धा हे चांगलं बारीक होतं आहे. एक जाड अशी गाळणी माझ्याकडे होती, ती मी त्यामधून हे सगळं साहित्य आपलं गाळून घेतलं आहे. घट्टसर असं सूप तयार होणार आहे. हे एकदम डाएट फ्रेंडली सूप असणार आहे, कारण याला आपण कोणताच तडका देणार नाही, म्हणजेच फोडणीला घालणार नाही आहोत. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये हे घट्टसर तयार झालेलं सूप आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हा पण चवीसाठी तुम्ही थोडंसं बटर किंवा मग तूपसुद्धा घेऊ शकता. आता हे व्यवस्थित उकळताना यातच आपल्याला थोडं हळद, मीठ, काळी मिरी पावडर, हिंग आणि चाट मसाला घालायचा आहे. हिरवी मिरची तर आपण ऑलरेडी घातलेली आहे, त्यामुळे काळी मिरीचं प्रमाण थोडं कमी जास्त आपल्याला आवडीप्रमाणे करता येईल. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान खदखद उकळायचं आहे याला, म्हणजे चव अजून चांगली वाढते. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे चव अजून वाढेल आणि चटपटीत असे आपले हे सूप तयार होईल. यामध्ये आवडत असेल तर तुम्ही स्वीटकॉर्न घालू शकता किंवा मग आवडीच्या भाज्या जसं की थोडंसं गाजर आहे किंवा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलेला वाटाणा किंवा मग पेपर बेल्स. पण हे सूप अतिशय चविष्ट बनतं. अशा प्रकारे हे आपलं सूप तयार झालं आहे. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि या सूपचा आस्वाद घ्या. आरोग्यवर्धक सूप हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.